अनेक लोक न्याय मिळवण्यासाठी त्रास सहन करत असतात. गरिबांना न्याय मिळण्यात अडचणी येतात, तर श्रीमंत लोक मोठमोठ्या वकिलांच्या माध्यमातून पैसे खर्च करून लवकरात लवकर न्याय मिळवून घेतात. असे असताना अनेक नागरिकांना हे माहीतच नसते की मोफत न्याय मिळवण्यासाठी किंवा शिक्षा कमी करण्यासाठी आपल्या संविधानात आधीपासूनच काही तरतुदी आहेत. अशा स्थितीत सुप्रीम कोर्टाने यामध्ये दखल घेतली आहे आणि गरिबांसाठी मोफत न्याय सुविधा आणखीन सुलभ करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार गरजू कैद्यांना मोफत कायदेशीर मदत मिळण्यासाठी राष्ट्रीय विधिक सेवा प्राधिकरण नालसा आणि राज्य व जिल्हा विधिक सेवा प्राधिकरणाने एकत्र काम करावे. न्यायालयाने सांगितलं आहे की ठाणे, बस थांबे आणि सार्वजनिक ठिकाणी निकटतम कायदेशीर सहाय्यता कार्यालयांचा पत्ता आणि फोन नंबर प्रदर्शित केला जावा. तसेच कैद्यांसाठी मानक संचालन प्रक्रिया प्रभावीपणे राबवण्यावर भर देण्यात आला आहे. पुढील काळात नागरिकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने नालसा आणि अन्य संस्थांना सक्रिय पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. अशा प्रयत्नांमुळे गरजू नागरिकांना मोफत न्याय सुविधांचा लाभ घेणं सुलभ होईल. सध्या 18 राज्यातील 870 कैद्यांनी या मदतीच्या माध्यमातून आपली शिक्षा कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गरिबांना न्याय मिळावा आणि त्यांना अधिक त्रास सहन करावा लागू नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. सरकारने आधीपासूनच केलेल्या उपाययोजनांना मजबूत करून न्यायव्यवस्थेला अधिक प्रभावी बनवण्याचा निर्णय हा नागरिकांसाठी आशादायक आहे.